नमस्कार मंडळी. लवकरच आपला सगळ्यांचा आवडता सण रक्षाबंधन जवळ येते. त्यासाठी सर्व भावा आणि बहिणींसाठी माझं महत्त्वाचं सांगणे. बघा, रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याने एक खूपच महत्त्वाचा सण आहे. पण आजकालच्या या जगात आपला संसार करत असताना थोड्या मोठ्या तुटुक कारणावरून भावा बहिणीमध्ये काही ना काही वाद होतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठे भावांचं नातं खराब असतं. प्रत्येकाचं सुद्धा असं नाही, पण छोटे मोठे वाद होतात. पण त्यांच्या मनामध्ये तरीही एकमेकांविषयी प्रेम राहतच. तर अशा वेळेस मला तुम्हाला एकच सांगणे, जीवन बघा हे खूप शून्यक राहिलंय आता. कोण कोणत्या मिनिटाला टपकून वरती जाईल सांगता येत नाही. म्हणून जे तुमच्या मनात असेल की जे काही बरं वाईट झालं असेल त्याला बोलून सॉल्व्ह करा. प्रेमाने परत जगा, विसरा तुमचं बालपण, तुमच्या गप्पा गोष्टी परत करा आणि ह्या रक्षाबंधनला एकमेकांना राखी बहिणीने भावाला राखी बांधायला जा. भावाने बहिणीला फोन करून विचारा. कारण की कसं आहे माहिती आहे का, बहिणी ही लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते. तर तिला माहेरी येण्यासाठी रक्षाबंधनाला भाऊ असेल तर ती जाते, बरोबर. पण मात्र त्यांची किंमत, ज्याला बहीण आहे त्याला बहिणीची किंमत कळणार नाही, ज्याला भाऊ आहे त्याला भावाची किंमत कळणार नाही. मात्र तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असं कोणतरी बघा ज्याला भाऊ नसेल. ती बिचारी रक्षाबंधनाच्या वेळेस म्हणते, मला माझा सख्खा भाऊ राहिला असता तर मी त्याला किती जीव लावला असता. जरी मला त्याला काही घेणं दिलं नसतं तरी मी त्याला राखी बांधली असती. मला माझा भाऊ राहिला असता. जर एखादा भाऊ असला, त्याला बहीण नसली, तर तो काय म्हणतो, मला एक बहीण राहिली असते ना, मी तिला सर्व काही केलं असतं, माझ्या परीने जेवढं झालं असतं. राखीच्या दिवशी तो त्याच्या हाताकडे बघून नाराज होतो कुठे ना कुठेतरी आणि हळूच विचारतो, मम्मा आई मला बहीण का नाही ग. ती बहीण विचारते, आई मला भाऊ का नाही ग. तशा वेळेस त्यांना आठवण येते. ज्याच्यामुळे तुमच्याकडे आहे ना, तर तुम्ही ते नातं व्यवस्थित जपा, आनंदाने राहा आणि जी आपली येणारी रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनाला आनंदाने रक्षाबंधन साजरी करा. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्व भावा बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.